संसदेत रणकंदन. पंतप्रधान मोदींची विकसित भारतची ब्ल्यूप्रिंट आणि विरोधकांचे बहिष्कारअस्त्र. पंतप्रधानांचे 75 मिनिटांचे भाषण, विरोधकांची 50 मिनिटांची घोषणाबाजी आणि शेवटी रिकामी झालेली विरोधी बाके. आज राज्यसभेत लोकशाहीचे दोन टोकाचे पैलू पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदींनी विरोधकांना आरसा दाखवला की विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न अनुत्तरित राहिले? पाहूया आजच्या दिवसाचा संपूर्ण घटनाक्रम. पंतप्रधानांच्या भाषणातील 5 मोठे पॉवर पॉइंट्स. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना प्रामुख्याने शाश्वत विकास आणि भ्रष्टाचार-मुक्त भारत यावर भर दिला. 1. अर्थव्यवस्थेची भरारी. आम्ही तिसऱ्या टर्ममध्ये भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवणार आहोत. हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर यामुळे भारतातील मध्यम वर्गाचे उत्पन्न आणि राहणीमान उंचावेल असे मोदींनी ठामपणे सांगितले. 2. भ्रष्टाचारावर प्रहार. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचे समर्थन करताना पंतप्रधान म्हणाले, ज्यांनी देशाला लुटले आहे त्यांना हिशोब द्यावाच लागेल. भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई आता अधिक तीव्र होईल. 3. तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्स. भारताने डिजिटल व्यवहारात जगाचे नेतृत्व केले आहे आणि आता सेमीकंडक्टर क्षेत्रात भारत स्वावलंबी होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 4. एक देश, एक निवडणूक. वन नेशन, वन इलेक्शन. देशाचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. 5. सबका साथ, सबका विकास. सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला आहे आणि त्यात कोणताही भेदभाव केला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. विरोधकांचा हल्लाबोल आणि वॉकआउट का झाला? मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी, जे प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते, यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला होता. महत्त्वाचे 3 मुद्दे उचलून धरले. 1. मणिपूरचा प्रश्न. विरोधकांचा सर्वात मोठा आक्षेप हा होता की पंतप्रधान देशाच्या प्रगतीवर बोलत आहेत, पण मणिपूरमध्ये 1.5 वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर ते गप्प का आहेत? 2. अदाणी प्रकरण. हिंडनबर्गच्या नव्या रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर जेपीसी चौकशीची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. 3. पेपर लीक आणि बेरोजगारी. नीटसारख्या परीक्षांमधील घोटाळे आणि पदवीधर तरुणांच्या हाताला काम नसणे यावर पंतप्रधानांनी ठोस उपाय सांगावेत अशी विरोधकांची मागणी होती. सभागृहातील दृश्य. जेव्हा पंतप्रधान बोलत होते तेव्हा विरोधक मणिपूरला न्याय द्या आणि जेपीसी लागू करा अशा घोषणा देत होते. सभापतींनी वारंवार सांगूनही गोंधळ न थांबल्याने विरोधकांनी सामूहिकरित्या सभागृह सोडले. सभापतींची ऐतिहासिक आणि कडक टिप्पणी. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांच्या या वर्तनावर जे भाष्य केले ते अत्यंत महत्त्वाचे आहे. आजचा दिवस संसदेच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल. चर्चेतून पळ काढणे हे संविधानाला अभिप्रेत नाही. विरोधकांनी केवळ पंतप्रधानांचा नाही, तर या सभागृहाचा आणि जनतेच्या विश्वासाचा अपमान केला आहे. राज्यसभेत आज झालेला हा संघर्ष केवळ शब्दांचा नव्हता, तर तो 2 वेगवेगळ्या विचारसरणींमधला होता. पंतप्रधान आपल्या गॅरंटीवर ठाम आहेत, तर विरोधक त्यांना उत्तरदायित्वाच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत. संसदेचे हे सत्र भविष्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारे ठरेल.